नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सांजा गटामध्ये हे सकनेवाडी गाव येत आहे। आपण आता सकनेवाडी गावामध्ये आहोत। सकनेवाडीमध्ये पूर्वीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सकनेवाडीच्या विकासासाठी काय केलं आहे आणि आता जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, हे सदस्य काय करणार आहेत आणि गावकऱ्यांचा विश्वास कोणत्या सदस्यावर बसणार आहे, कोणत्या उमेदवारावर बसणार आहे, ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत। या ठिकाणचे भाजपाचे असो, राष्ट्रवादीचे असो, वंचित बहुजन आघाडीचे असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असो, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे असो, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी असो, विविध पक्षाच्या मतदारांनी आपल्या गावाच्या विकासासाठी आपलं मत परखड मांडायचं आहे आणि काय विकास केला आहे सदस्यांनी आणि आता आपला विश्वास कोणावर आहे हे आपण जाणून घेणार आहेत। मी आहे सकनेवाडीमध्ये। हे गावकरी आहेत, हे सगळे गावकरी आहेत। आपण गावकऱ्यांना विचारूया, बाबा तुमच्या सकनेवाडीमध्ये जुने कोण सदस्य होते आणि त्या सदस्यांनी तुमच्या विकासासाठी काय केलं आहे? जुने सदस्य कोण होते? निवडून दिलेले कोण होते पहिले? ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील। बर त्यांना निवडून दिलं होतं। मग तुमचं सकनेवाडीचा विकास जे आहे ते विकास केलाय का त्या लोकांनी? केलाय। मग आता जी सदस्य आहेत ती सदस्य कोण आहेत सकनेवाडीमध्ये तुम्हाला मत मागा येणारे? मत मागा येणारे होय, हा, ती घोणे आहे। बर, गोणे आहे। दुसरा भाजपाचा तानाजी शिंदे आहे, ती आहे। बरोबर आहे। अजून काय अपक्ष उमेदवार आहेत? मग आता तुमच्या सकनेवाडीच्या लोकांनी काय निर्णय घेतलाय तुमच्या गावाच्या विकासासाठी की कोणचा उमेदवार तुम्ही निवडून देण्याचा काय संकल्प केलाय का गावकऱ्यांनी? तसं काय नाही, आता जनता हुशार आहे जनता, म्हणजे विकास काम करणाऱ्या माणसाला मतदान देणार आहे ना? हो। मग तरी सुद्धा गावाचा कौल कुणाकडे दिसतंय बऱ्यापैकी? नाही, ती का तसं सांगू शकत नाही। नाही बा, एकदम बरोबर। कुणाचा कौल दिसतंय बाबा? काय सांगता येत नाही। सध्या काय परिस्थिती आहे पण गावाची? आहे की ही चालू आहे। कोणता उमेदवार बरा वाटते तसं काय सांगते? काय सांगता येत नाही। काय सांगता येत नाही। अरे वागानो, काय सांगता येईल? हे बघा, जुने मतदान आपल्या मतदानाचा अंदाज कोणाला देत नाहीत। आणि हे बघू आपण इकडे कसे उभारलेत माणसं। सर, तुमच्या गावाच्या विकासासाठी कुठला उमेदवार तुम्हाला योग्य वाटेल आणि तुमच्या गावाच्या लोकांनी काय निर्णय घेतलाय? गावाचा तर मी काय सांगू शकत नाही, पण आमच्या यानं आज पस्तोरचे बी आले आणि गेले, त्याचा काही नाही। पण यावेळेस प्रदीप घुणे। हा, काय प्रदीप घुणेचं काय तुम्हाला विश्वास कशामुळे? कामाचा माणूस आहे तो। कशामुळे आहे ना? काय काम केलं तुमच्या गावात? इतक्या दिवसात रस्ता नव्हता, रस्ता केला। कशाचा रस्ता? शेत रस्ता। हा, बर, कधी झाला नव्हता इतक्या दिवस। कधीच केला ना? कधी केला साहेब? या 2-4 दिवसात केला ना। 2-4 दिवसात केला। याच्या अगोदर तुमच्या गावाचा त्यांचा काही संबंध होता? नव्हता की? जे निवडून न येता सुद्धा तुमच्या गावाचा रस्ता केला, निवडून न येता केला म्हणून विश्वास आहे का तुमचा? हा। बर, पुढं निवडून आल्यानंतर तुमच्या गावाचा अजून विकास होईलच ना? होईलच की? बर, काय मत आहे साहेब? बोला साहेब, तुम्ही शेतकरी आहेत, बोला। तुमच्या गावाचा विकास कोण करेल सदस्य? भाजपाचे तानाजी शिंदे आहेत। मला बोलल्यासारखं बोलायचं ऐका, भाजपाचे तानाजी शिंदे आहेत जिल्हा परिषदेला आणि दुसरे उमेदवार शिवसेनेचे प्रदीप घोणे आहेत। ह्या दोघांमध्ये ठसल होण्याचे वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। बाकीचे उमेदवार जे आहेत ते गुप्त मतदान कधी कुणाला मिळेल काही सांगता येत नाही, कारण अचानक एखादी तुतारी सुद्धा पुढे येऊ शकते, बरोबर आहे? तर या सगळ्या मतामध्ये कोणता उमेदवार तुमच्या गावामध्ये चांगलं मतदान घेऊन निवडून येईल असं वाटते तुम्हाला? आतापर्यंत आमचे तेवढे उमेदवार येऊन गेले, जिल्हा परिषदचे गेले, पंचायत समितीचे गेले, आतापर्यंत तरी काय कुणी काय केलेलं नाही। बर, आता पहिली
फर्स्ट टाइम म्हणलं तर ही गोने बर कशामुळे फर्स्ट टाइम घोणे? फर्स्ट टाइम त्यानं का आतापर्यंत कधी आमचा संपर्क नाही, कधी आलं नाही, गेलं नाही. हा. आता इलेक्शनला उभं राहिलं त्यानं फर्स्ट टाइम आम्हाला रस्ता करून दिला. बर बर म्हणजे निवडून येण्याच्या अगोदर रस्ता दिला. निवडून येण्याच्या अगोदर आमचा म्हणून त्याचा विश्वास संबंध बसला नाही, तुम्हाला. कोण आहे सुद्धा माहित नव्हतं आम्हाला. बर 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 त्याच्यामुळं आम्हाला काम करण्याची गरज आहे, आम्ही त्यालाच मतदान करणार. होय महाराज तरुण पिढी अहो तुम्ही गावाचे उद्याच्याला भवितव्य आहो तुम्ही. बोला बोला काय म्हणता? हॅलो बोला. विचारा प्रश्न तर विचारा बोलतो. माझं एवढं मत आहे की तुमच्या गावाचा विकास करणारा बर का आता जिल्हा परिषदेचा सदस्य तुमच्या गावातलं कुणाला मतदान जास्त पडेल? शिवसेनेला शिवसेनेला. का उद्धव बरं? बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे ना पडेल. बाळासाहेब उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला. हा. काय कारण आहे? शिवसेनेचा बालेकिल्ला आहे सांजा गट. सांजा गट शिवसेनेचा बाले किल्ला आहे म्हणून हा. मतदान देणार आहेत. तुमच्या गावाचा विकास करणार आहेत म्हणून करणार आहे का? विकास झालेला ना भरपूर. काय काय? ह्याच्या अगोदर आम्ही कैलासदादा पाटील हा ह्याला निवडून दिलं तर 2-2.5 वर्ष कारभार झाला. पुन्हा त्याला आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहिलं. ती जागा रिक्त झाली, शासनानं भरली नाही तरी सुद्धा कैलासदादाने आमच्या गावासाठी विकासासाठी भरपूर निधी दिला. बर. रस्त्याला हे सगळं चौकट भरपूर निधी दिला. काय? गावासाठी ही मंदिराच्या ह्यासाठी निधी दिला 7 लाख रुपये. होय. कलरिंग ही करण्यासाठी. बर 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 बर. भरपूर काम आहे. भाजपाच्या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी किंवा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी, पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार या बाकीच्या पक्षांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही का? हिथं नेतृत्वामध्ये सेनेचं नेतृत्व पहिल्यापासून चाललेलं आहे साजा गटात. बर बर बर. हे तिथं हे चाललेलं नाही. बर बर बर. काय मत आहे बाबा तुमचं? काय मत आहे? काय म्हणता तुम्ही? तुम्हाला या तुमच्या सकनेवाडीला बरं. विकास करणारा उमेदवार कोण असेल? शिवसेनेचा. अरे नुसतं विचारण्याच्या अगोदर डायरेक्ट शिवसेना. हो. हा भाजपनं गुडघेत केलं, खडं खांदल्यात रोडवर. हा कुणी? भाजपनं. भाजपनं. हा त्यांनी गुडघेत केलं. अहो बाबा महाराष्ट्राचा विकास काय विकास देवेंद्र केला? फडणवीसनं केला म्हणे. केला की मग इथं रोडवर बघा गुडघे खडा आहे त्यांनी खांदून हा. ठेवलं. 3 वर्ष झालं गावाला चलायला गेलं इथं. बर 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 हा. बर. मग शिवसेनेच्या माणसांनी का केलं नाही? पहिला शिवसेनेच केलता की मग रोड. हा हा आणि मग पुन्हा ब्रेड इतका भाजपनं खांदून ठेवला आणि त्याला गुडघेत केलं खडं पाल. 3 वर्ष झालं चलायला गेलं, लेकरं बाळ पडायली. आणि मग आता भाजपाचा आम्ही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवणार हा. अशा पद्धतीचं राणा जगजितसिंह पाटील यांच्या कशाला पोरांना 10 वर्ष झालं या गावाला आव्हान केलं की भेट त्यांनी? नाही. काय आव्हान केलं आम्ही अध्यक्ष तिथून बनणार. पुन्हा आव्हान केलं असेल. हा हा. भेट आहे का गावाला? मग तुम्ही अध्यक्ष बनवणार ना का भाजपाचा? कशाला हा येतच नाही तर बनवायचं कशाला? कोण येते मग? शिवसेनेची तिथे इथे शिवसेनेचे ते. शिवसेनेचे ते. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे, शिवसेनेची माणसं आहेत आमच्याकडे. बर काय मत आहे? सगळं गाव शिवसेनेचं आहे का? शिवसेनेचं. सगळं गाव गाव शिवसेनेचं. शिवसेनेचं. भाजपाचं कोण नाही का इथं? राहिलेला 10% समाज सुद्धा रस्त्यामुळे सगळा वळाला. आता 100% मतदान सेनेला होणार. गोणे साहेबालाच मतदान होणार. गोणे साहेबालाच होणार. गोणे. काय होणार? काय होणार गोणे साहेबाला? सगळं ए टू झेड गोणे साहेबाला. अहो ह्याच्यामुळं माझ्यावर आरोप करायला ही भाजपाची माणसं ही भाजपाचा सेनेचा स्टार प्रचारक आहेत म्हणाले मलाही. काहीतरी सुरुवातीलाच आता त्यांनी रस्त्याचं काम केलंय, हा आणखी निवडून यायचेत हा. तरीच काम केलंय हा. आणि निवडून आल्यानंतर जास्त काम करतील कोणी अशी काम केलं? अपेक्षा. कोणी काम गोणे केलं? साहेबांनी गोणे साहेबांनी रस्त्याचा केलं. रस्ता बनवला ना. साहेब, तुम्ही उपसरपंच आहेत ना? मी उपसरपंच आहे. हा मला जास्त काय माझी स्तुती सांगायची किंवा मला जास्त माझ्याबद्दल मोठी किंवा आमच्या नाव सांगा तुमचं. नाव सांगा. मी अतुल चव्हाण हा सकनेवाडीचा उपसरपंच आहे. मला काही जास्त मी असल्याचा गर्व किंवा अशी गोष्ट काय सांगायची नाही. असं परंतु उजाड हो. जिल्हा परिषद जेव्हा जिल्हा परिषदला कैलासदादा निवडून आले, हा निवडून आल्यानंतर त्यांना 352 मताची लीड दिली आम्ही. हा त्याचं आम्हाला त्यांनी असं 25 लाखाचा रस्ता पहिल्या वर्षात दिला आम्हाला कोणी? कैलासदादाने. बर बर. तिथून आमच्या गावाच्या विकासाची म्हणजे सुरुवात तुम्ही झाली. विकास पुरुष जो कोण आहे हो त्यालाच मतदान करणार? त्यांनाच आहे ना. हा. अहो त्यांनाच आहे, पहिल्यापासून त्यांनाच आहे. प्रदीप राव तुम्ही मला फोन केला होता आमच्या सकनेवाडीला भेट द्या. बरोबर आहे. आणि सकनेवाडीला मी आज रात्र जरी झाली तर तुमच्यासाठी आलोय. बरोबर आहे. तुम्ही कशासाठी भेट द्या म्हणला? काय तुमच्या गावामध्ये अडचण आहे सांगा. बाबा अडचणीचं काहीच नाही. हा आज जी बाबा कैलासदादाला विरोध करतात लोक हा समजा, हा त्याबद्दल तुम्ही प्रत्यक्ष गावात या. हा. माझं म्हणणं एकच आहे, प्रत्यक्ष मतदाराशी चर्चा करा.
मग त्यांचा विकास झाला का नाही क्लिअर कळणार आहे तुम्हाला. हो का कैलास विरोध दादाला करणाऱ्याला करणार आहेत, ओम दादाला विरोध करणार आहेत, राणा दादाला विरोध करणार आहेत, ही एकमेकावर टीका टिप्पणी होणार आहे. बरोबर आहे. पण तुम्ही किती जरी आम्ही चॅनलवाल्यांनी आयडियाने जरी प्रश्न विचारले तर तुमच्या गावाच्या विकास करणाऱ्या माणसालाच तुम्ही मतदान देणार आहेत. 100% मतदान तुम्ही कुणाला सांगत नाहीत. नाही, बिलकुल नाही. तुम्ही उघड उघड सांगायला हवं. ह्याचं मला आश्चर्य वाटायला. बरोबर आहे. कुणाला मतदान आहे तुमचं? कैलास दादा मागं. काय मत आहे साहेब? कैलास पाटील. ही गाव पूर्ण कैलास दादा आहे का? आमचं 664 मतदानाचं गाव आहे. हा, मला सांगायचं की कैलासदादा आमदार झाल्यापासून हा, प्रामुख्याने सांगायचे हा. 35 लाखाचा गाव अंतर्गत विकास काम. ती मंदिर दिसते ना तुम्हाला, हे मंदिर, ह्या मंदिराची दाखव दुरुस्ती मंदिर 7 लाख रुपयाची, असं शब्दानं असं बोलल्या दादानी पत्र लिहून टाकलं. बर बर बर. असे 35 लाखाचे गाव अंतर्गत. बरं, तुम्हाला आता भावी काळामध्ये प्रदीप घोणे असतील. आता तुम्ही पूर्ण प्रदीप मतदान- आहे तर काल का नाही असा रस्ता बघितला, ह्या रस्त्याची अशी का अवस्था आहे म्हणल्या 2 शेतकरी बोलले आम्हाला ही रस्ता पाहिजे, तेव्हा त्यांनी लगेच दिलं त्यांनी. हा, न मागता काम हो, चालू लगेच केलं. लगेच म्हणले लगेच करून अजून द्या. काय अपेक्षा बरं निवडून? आता निवडून यायच्या आणि निवडून अगोदर आल्यावर हे करायला त्याच्या अपेक्षा आम्ही सोडून दिले, आता ती मनानेच करणार आहेत. काय बोलता? काय बोलता? बरोबर आहे का बरोबरच आहे. बाबा सांगा. बरोबर आहे. हा, हे शिवसेनेचे आहेत म्हणून बोलायले, तुम्ही कुणाचा? त्यांचं म्हणायचं. त्यांचेच का? मला अरे तीच- गावात काय माणूस आहे का ना दुसऱ्या पक्षाचा? हॅलो, गावात माणूस आहे का? मी का भाजपाच्या सुद्धा माणसांना, कार्यकर्त्यांना फोन केला होता, तुम्ही आज सकनेवाडीमध्ये या. मला वाटतं भोईटे कोणतं आहेत, त्यांना मी फोन केला होता, या तुमचे कार्यकर्ते पाठवा. पण गावात कार्यकर्ता भाजपाचा, राष्ट्रवादी, शरदचंद्रजी पवार, अजित पवार, काय काँग्रेस वगैरे आहे का नाही? नाही नाही. पूर्ण सकनेवाडी विकास फक्त. साहेब, विरोध करणं हा म्हणजे योग्य नाही. कारण का, माणूस आपल्या लय जवळचा हा. आहे. डायरेक्ट ह्या नाता असा आहे कैलास दादाचं ह्या गावाचं की नावाने शिवाय किनारा माणूस आमदार आजपर्यंतच्या इतिहासात फक्त हा विजय आहे. कैलास लहान पाटील. मुलांना केला हा. दादाली तरी फोन उचलतात. केवढ्या लेकरानं? लहान लेकरं. तुमचं नाव सांगा बाबा. डांगट, दांगट. नाव अंकुश डांगट, अंकुश दांगट. वय किती आहे? 70 आहे. तरी सुद्धा तुम्ही म्हणता बारक्या लेकरानं फोन केला तरी कैलास दादा फोन उचलतात. मग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कुणाचा होईल सांगा बरं? शेण्याचाच सेनेचाच होणार. बघा, हे आश्चर्य आहे, आश्चर्य. असं एक एक गाव पूर्णचे पूर्ण, एक एक गाव पूर्णची पूर्ण सेनेच्या बाजूला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेच्या बाजूला पूर्ण गाव आहे. याचं कारण असं आहे की या ठिकाणी सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे निवडून गेले कैलासदादा पाटील, आणि सुदैवानं मध्यंतरी आमदारकीच्या निवडणुका लागल्या आणि आमदारकीचं तिकीट त्यांना मिळाले, आणि ह्याच गावाने आमदारकीचा उमेदवार म्हणून कैलासदादा पाटील यांना आमदार म्हणून. तुम्ही कैलासदादांना आमदारकीला किती? हो सर, कैलासदादाला आमदारकीला किती मताची लीड दिली? 352 मताची. या सकनेवाडी. हो, 96 मतदान फक्त अजित पिंगळ्याला होतं. बापरे, किती? 352 मताची लीड. 558 पैकी 96 मतदान फक्त अजित पिंगळ्याला. फक्त 96. हो. म्हणजे किती मताची लीड कैलासदादाला होती? 352 मताची लीड असते. काय तुम्हाला काय अजून बोलायचे? बोलायचे. बोलायचं त्यांना बोला. आतापर्यंत आपुलकीनं आपण त्यांनी ही करून दिलं. हा. आता पुढे पण देणारच आहोत. हा, पण सध्या आमच्या गावात मशानभूमी नाही. बर. परत शाळेत, हा, जिल्हा परिषद शाळा सकनेवाडी, हा, मुलांना पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, बर परत बाथरूमची सोय करावी, बर. सगळी म्हणजे तिथली सोय करून आतापर्यंत आम्ही कशी यांनी आपुलकी दिली आणि आणखीन पण देणारच आहोत. पण इथून पुढे त्यांनी जी काय आमच्या मागणी आहे तेव्हा शाळेसाठी, मशानभूमीसाठी ही एवढं पूर्ण करावे, एवढीच आमची अपेक्षा. बाकीचं एवढंच काय काम आहे? हा. आता आमच्या गावकऱ्यांनी मांडला विषय, तो पण मला मान्य केला, मला मान्य आहे. आता शौचालयाचा जो विषय मांडला त्याला 9 लाख रुपये निधी मंजूर आहे. तुम्हाला GR दाखवतो. नाही, कागदावरचं दाखवू नका, फक्त करणार का नाही? करणार. आता एक 8 दिवसात चालू. 8 दिवस दादाचे कागदावरचे तुम्हाला- काम लोकांमध्ये ऐका, टिचाणा ऐका, झाला. ऐका, ऐका. तुमचे बी कागदावरचे काम टिचाणा होऊ नये. लोंढे साहेब, 8 दिवसात जिल्हा परिषद शाळेचा 9 लाख रुपयाचे 2 शौचालय आहेत, मुला मुलींचे वेगळे वेगळे. बर बर 4.5 लाखाचे 2 शौचालय बर. ती मंजूर झाले. 8 दिवसात काम चालू होणार आहे. हा, दुसरा गोष्ट आहे प्रामुख्याने
जनावरांच्या काय अडचण आहे काय बाबा सांगा? शाळेच्या आम्हाला जिम पाहिजे तुम्हाला जिम शाबास तुम्हाला जिम अभ्यासासाठी काही शाळा आहेत का चांगली चांगले शिक्षक आहेत का तुम्हाला शाळा कुठपर्यंत पाहिजे आता कितीपर्यंत आहे कोणत्या वर्गापर्यंत आहे आम्हाला 10वी पर्यंत तुम्हाला 10वी पर्यंत पाहिजे कितीपर्यंत आहे तुमच्या अभ्यासाची क्वालिटी चांगली आहे का हा किती 75 किती 75 14-75 करेक्ट आहे किती 85 किती 85 किती 85 किती 5-120 किती 5-120 किती 5-21 तर तुमच्या दुसरा मुद्दा जो आहे ना आमच्या स्मशानभूमीचा आहे दुसरा मुद्दा स्मशानभूमीचा स्मशानभूमी मंजूर झालेली आहे आम्हाला परंतु ॲक्वायर करायला जी जमीन आहे ती किंवा असं 6 लाखात कुणी जमीन देणार नाही बर शेतकऱ्याला परवडत नाही ना शेतकऱ्याला परवडणार आहे हा देणार आहेत कोणी देतील जमीन पण आम्हाला पण 6 लाखात एवढा असा शून्य मोबाईलात कुणी असं देणार नाही जमीन तर आम्ही आमदार साहेबाला पण बोललो आम्हाला अपेक्षा पण आहे त्यांनी आम्हाला म्हणलेत पण आपण याचा पाठपुरावा करून अजून मार्गी लावू मंजूर आहे परंतु कमी अल्पदरानं जमीन कुणी देणार नाही म्हणून त्यासाठी रखडलेली योजना आहे आणि नोटे साहेब आता जी बच्चे कंपनीचा जी व्यायामशाळेचा विषय आहे ह्याची आधी सकनेवाडीला एक व्यायामशाळा मंजूर झालेली आहे आणि व्यायामशाळेवर आता अक्षरशः ती घर उभा केले त्या व्यक्तीने साहेब हे विद्यार्थ्याच्या लाड पुरवण्याचं काम आता गावाची उपसरपंच हो तुमचं मी आहे. करेन ना तर हे विद्यार्थ्याची मागणी मंजूर झालेली आहे नाही केलं की मला तुम्ही फोन करा मग पुन्हा तुमची बाईट घेऊ अजून केलं नाही म्हणून सांगा बरं का तर 6 महिन्याच्या आत त्यांना ओपन जिम करून देणार मी 6 महिन्याच्या आत तुम्हाला ओपन जिम बरं का व्यायाम करा दष्टपुष्ट राहा अभ्यास सुद्धा करा तर कैलासजी पाटील साहेब आमदार साहेब तुम्हाला आता खडतर प्रवासची विनंती आहे या गावामध्ये दुसऱ्या पक्षाचा माणूस दिसला नाही जर दिसला तर मला उद्या बोलवतील उद्या अजून मी येईन पण कैलास दादांना चाहते माणसं त्यांना चाहणारे म्हणजे त्यांची आवड करणारे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे सगळे माणसं या सकनेवाडीमध्ये आहेत सकनेवाडीमध्ये दुसऱ्या पक्षाचा माणूस बोलाय नाही आणि सकनेवाडीमध्ये आमदारकीला सुद्धा सर्वात जास्त या गावाच्या सर्व मतदानापैकी फक्त 96 मतदान कैलास दादांच्या विरोधी उमेदवाराला आमदारकीला पडलेला आहे पूर्णचे पूर्ण गाव सकनेवाडी गाव फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे आणि आमच्या सकनेवाडीमध्ये फक्त प्रदीप घोणे यांनाच आमचं मतदान होणार आहे आणि प्रदीप भैया घोणे यांनी गावाकडं लक्ष द्या असं म्हणायची सुद्धा आम्हाला वेळ येणार नाही कारण निवडून येण्याच्या अगोदरच प्रदीप घोणे यांनी चांगल्या पद्धतीचे रस्ते दिले निधी दिला कैलासदादाने हे मंदिर दिलं असं गावकरी सांगतात आणि म्हणून सकनेवाडीचं पूर्ण मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रदीप घोणे यांनाच पडणार आणि त्यांच्याकडून आम्ही विकास हक्कानं करून घेणार असं गावकरी म्हणतात तर बघूया येणाऱ्या 9 तारखेला निकालाच्या माध्यमातून किती मताची आघाडी प्रदीप घोणेंना पडेल हे पाहूया येणाऱ्या 9 तारखेला मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा जे खरे आहे ते खरे खोटे आहे ते खोटे हे ग्राउंड रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये प्रत्येक माणसाला बोलायचा अधिकार आहे कुठल्याही पक्षाच्या माणसानं इथं बोलायचं आहे आणि हे बाईट कुण्याही पक्षाच्या बाजूला झुकणार नाही हे खडतर प्रवास जाणीवपूर्वक सांगताय भाजपच्या लोकांनी बोलवावं राष्ट्रवादीच्या लोकांनी बोलावं काँग्रेसच्या लोकांनी बोलवावं आणि आपला विकास आम्ही गावासाठी केला हे दाखवावं तर बघूया येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय ते धन्यवाद सकनेवाडीकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र